हे बघा इथं दिसते किती मेलेली कोंबडी अजून. का मेलेली कोंबडी इथं आतमध्ये आहे. नाही आत्ता जिवंत आत्ता आणून ठेवली यांनी सकाळी. सकाळचा एक व्हिडिओ आहे वाणी साहेब. या ठिकाणी आता यांनी ठेवलेलं आहे 2 दिवसा 8-10 दिवसापासून या ठिकाणी काही नव्हतं. आता या ठिकाणी एक कोंबडी आणून ठेवली. सकाळी आम्ही इथं आलो. इथले व्हिडिओ शूट केलेले आहे वाणी साहेब. याच्यामध्ये मेलेली कोंबडी 10 दिवस होती. 10 दिवस मेलेली कोंबडी होती. तुम्ही सांगा 10 दिवसामध्ये तुम्ही सांगा त्या कोंबडी काय राहिलं असेल. यांना माणसाची परवा नाही. ठीक आहे माणस आहे पण आता ते मेलेली कोंबडी जर समजा वाघाने खाल्ली असती तर तोही त्या ठिकाणी मेलाच असता ना. आता तुम्हाला सांगतो कमीत कमी 10 दिवस झाले यांना या ठिकाणी सांगतोय आम्ही का तुम्ही या ठिकाणी पिंजरे लावा. यांनी नुसते पिंजरे लावले. ड्रोन शूटिंग पण केलं. त्यांना वारंवार सांगितलं आम्ही तुम्ही या इथं तुम्ही त्या ठिकाणी ते पाहणी करा. 2 बिबटे त्या ठिकाणी ड्रोन याच्यामध्ये टिपले गेले परंतु पुढे काहीच केलं नाही. यांनी काय केलं नाही सांगून सुद्धा म्हणजे यांना जर आमचा जीवच पाहिजे असेल तर या ठिकाणी जाऊ दे. माझा जीव जाऊ दे ना काही अडचण नाही. परंतु बाकीचे तरी जीव त्या ठिकाणी वाचतील. माझी त्यांना विनंती आहे का बा तुम्ही ना त्या ठिकाणी जोपर्यंत आता इथून बिबटे जेरबंद करीत नाहीये शिरोली बुद्रुक मधले तोपर्यंत या ठिकाणी हे आंदोलन या ठिकाणी थांबणार नाही. कुठल्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी बसून राहणार आहे. जे व्हायचं ते वाहून द्या काय अडचण नाही. काही वारंवार या ठिकाणी सूचित करतोय. काही होण्याआधी हे आम्ही त्यांना सांगतोय का तुम्ही या ठिकाणी काय करा का बा यांना बिबट्यांना जेरबंद करा ना. हे का करत नाही. हे मेल्यानंतर काय जाणार 25 लाख रुपये. 25 लाख रुपये ही माणसाची किंमत आहे का. मानवाची किंमत आहे का. 25 नाही 50 लाख रुपये आम्ही देतो. तुमचा कोणी अधिकारी या ठिकाणी घालवा. तुम्हाला सांगतो आता काही जरी झालं तर या ठिकाणावरून उठणार नाही. म्हणजे नाही जोपर्यंत बिबट्या जेरबंद होत नाही तोपर्यंत या ठिकाणावरून उठणार नाही. या ठिकाणी बसूनच राहणार. काही झालं तरी चालन. एक तर बिबट्या तरी राहील नाहीतर आम्ही तरी या ठिकाणी राहू. या ठिकाणी वन विभागाला या ठिकाणी अजूनही सांगणे तुम्ही लवकरात लवकर या ठिकाणी बिबट्याला तुम्ही जेरबंद करा. तुम्ही आमच्या मरणाची जर वाट पाहत असाल तर तीव्र त्या ठिकाणी आंदोलन होईल. तुम्ही सांगा रात्रीचा जो पोरगा आहे का त्या रात्रीच्या मुलाचे 2 भाऊ अगोदर त्या ठिकाणी ऑफ झालेले. त्या मुलाला तो आता एकटाच मुलगा येतो. त्या ठिकाणी एकटाच मुलगा असल्यामुळे तुम्ही सांगा रात्री त्याच्या ठिकाणी सुदैवाने तो त्या ठिकाणी वाचलाय. आणि 8 ते 15 दिवसापासून साहेब त्यांना सांगतोय का तुम्ही या ठिकाणी पिंजरा लावा. त्यांना त्या ठिकाणी जेरबंद करा. परंतु हे कुठलेही त्या ठिकाणी दखल घेत नाही. यांना फक्त ही बघ्याची भूमिका घेतात. वन विभाग म्हणजे बघ्याची. त्यांना दुसऱ्याचा जीव आहे ना हा प्यारा नाहीये. त्यांना वाटत मेले ते मेले काय घेणे देणे. पण तुम्हाला सांगतो आम्ही पण शिवाजी महाराजांच्या भूमीतील आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी संघर्ष केला. आम्ही सुद्धा या ठिकाणी संघर्ष करू. पण आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही ना तोपर्यंत या ठिकाणावर उठणार नाही. म्हणजे नाही उठणार. काही होऊ द्या. वन विभागाला या ठिकाणी आता ठणकावून सांगतो कोणी या ठिकाणी येऊ द्या. जोपर्यंत बिबट्या तुम्ही शिरोलीतून हद्द पार करत नाही आम्हाला आमची काळजी आहे. आम्हाला आमच्या मुलाबाळांची काळजी आहे. तुम्हाला सांगतो दिवसा या ठिकाणी मुलांना शाळेत यायला लागते. काय मुलांची काळजी कशी मुलं येणार तुम्ही मला सांगा. जर दिवसा जर हा बिबट्या जर गाडीवरून जर ओढतोय ते मुलांनी यायचं कसं. कसं येणार. तुम्हाला सांगतो काही झालं तरी चालन. पण जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत त्या मुलांना त्या ठिकाणी न्याय मिळत नाही तोपर्यंत या ठिकाणावर उठणार नाही. कोणी येऊ द्या. आता कुणाला गरज नाहीये लोकांच्या मताची म्हणून आता कोणी येत नाहीये. आम्ही कशासाठी आम्ही फक्त आमच्या लोक त्या ठिकाणी जगली पाहिजे. आमची लोक जर मेली तर काय भेटणार आहे. त्या सर्वसामान्य जनतेचा कळवळा या ठिकाणी शेतकरी संघटनेला या ठिकाणी या सर्वांचा कळवळा असल्यामुळे या ठिकाणी मी या ठिकाणी आंदोलन करतोय. शेतकरी संघटनेचे आमचे बरेच या ठिकाणी सहकार्य आहे. सगळ्यांना त्या ठिकाणी आम्ही सर्व प्रशासनाला त्या ठिकाणी निवेदन दिलेले. आम्हाला त्या ठिकाणी भरपूर अटी वाणी साहेब आंदोलन करणाऱ्या लय अटी. परंतु जे काही दुसरे हे करतात त्यांना कुठली जात नाही. तर आमच्यावरती कोणी जर अन्याय करत असन
तो अन्याय त्या ठिकाणी सहन करणार नाही. जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत हटणार नाही. जीव गेला तरी चालेल, पण तुम्हाला सांगतो या ठिकाणी आता न्याय हा मिळवणारच. कारण आम्ही शिवजे म्हणून होतो, छत्रपती शिवरायांचे मावळे आहेत, एवढा ध्यानात ठेवा. वन विभागाला या ठिकाणी आता सज्जड इशारा आहे. तुम्ही जोपर्यंत बिबट्याला जेरबंद करत नाही तोपर्यंत सचिन थोरवे या ठिकाणी हटणार नाही म्हणजे नाही. तुम्हाला जे काय करायचे ते करा. आंदोलनाला सुरुवात झालेली आहे, ध्यानात ठेवा. शेतकरी संघटनेचा बिबट्या जेरबंद, बिबट्या जेरबंद, बिबट मुक्त शिरोली, बिबट मुक्त जुन्नर तालुका. शेतकऱ्यांना न्याय, शेतकऱ्यांना न्याय. जोपर्यंत बिबट हटाव होत नाही तोपर्यंत या ठिकाणी आंदोलन हे, जोपर्यंत बिबट हटाव होत नाही तोपर्यंत आंदोलन हे. शेतकरी संघटनेचा सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय, सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय. बिबट मुक्त शिरोली, बिबट मुक्त जुन्नर तालुका. आमच्या खर तर सर्व शेतकरी बांधवांना रात्री या ठिकाणी पाणी भरायला लागते. वाणी साहेब, आता सुद्धा 3 फेज लाईट, सिंगल फेज लाईट ते बांधतात, पण या ठिकाणी रात्रीचा सुद्धा फार मोठा प्रॉब्लेम आहे. तर रात्री आता आपण जिथं बसलोय का या ठिकाणी दोघांवरती हल्ला झाला होता. माझी ग्रामपंचायत सदस्य पिंटू थोरवे आणि युवराज थोरवे, आता त्यांच्या घरामध्ये त्या ठिकाणी कार्यक्रम आहे. सुदैवाने ते दोघं सुद्धा त्या ठिकाणी वाचलेत, पण फक्त या ठिकाणी येऊन यांनी नुसती बाबेची भूमिका घेतली. 2 दिवस ड्रोन उडवले, ड्रोन मध्ये त्या ठिकाणी कैद झाले. ते 2 बिबटे एकाच ठिकाणी होते, परंतु पुढे कार्यवाही शून्य. करायचंच नाही, कामच करायचं नाही. काही माणसं मिली तरी चालतील, पैसा द्यायला शासन तयार आहे. पण तुम्ही काय होण्याआधी काय करा. आमचे जीव गेल्यानंतर तुम्ही करून काय करता हे तुम्हाला वारंवार त्या ठिकाणी आम्ही सांगतोय. आता आम्हाला त्या ठिकाणी शेतकरी संघटनेचा, शेतकरी संघटनेचा, शेतकऱ्यांना न्याय, सर्वसामान्यांना न्याय, बिबट्यापासून संरक्षण, अरे बिबट्यापासून संरक्षण. शेतकरी संघटनेचा, शेतकरी संघटनेचा, बिबट मुक्त जुन्नर तालुका, बिबट मुक्त जुन्नर तालुका. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.